नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण सुखी विवाह याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ञ श्री वासुदेव सत्रे सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. श्री वासुदेव सत्रे यांनी वयाच्या 16व्या वर्षी आळंदी येथे श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलात यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र अभ्यासाला सुरुवात केली. तसंच बालपणापासून त्यांना आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन लाभलं. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिषी आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण त्यांनी घेतलं. गेली 12 ते 15 वर्ष पुण्यात ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य आणि प्रामाणिक अविरत मार्गदर्शनाचं कार्य ते करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि वेद या क्षेत्रात वासुदेव सत्रे यांची ही 10वी पिढी आहे आणि गेल्या 15 वर्षांपासून भारतात आणि भारताबाहेर अनेक देशात ज्योतिष मार्गदर्शनाचं त्यांचं हे कार्य अविरतपणे सुरू आहे. तर आजचा आपला विषय आहे सुखी विवाह. अनेकांना ज्यांना लग्न करायचं आहे, लग्नासाठी एक जोडीदाराच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. सुखी विवाह करण्यासाठी देखील काही पत्रिकेत योग असतात का, या विषयापासूनच सुरुवात करूया. काय सांगाल? बरोबर. सुखी विवाहाचे जे पत्रिकेमध्ये योग म्हणतात तर त्यात मुलीमध्ये जे आहे मुलीला गुरुबळ आवश्यक असतं आणि मुलाला जे आहे ते सूर्याचं बळ आवश्यक असतं. हे झालं प्राथमिक. आणि त्यानंतर पत्रिकेमध्ये दोघांचंही सप्तम स्थान कसं आहे, त्यानंतर त्याआधी म्हणेन मी पंचम स्थान कसं आहे, कारण करिअर, शिक्षण हे जर योग्य असेल तर विवाह करता येईल. जर का करिअर, शिक्षणच झालेलं नाही आणि करिअरच जर तुमचं पूर्ण झालेलं नाही तर तुम्ही विवाह उगीच म्हणजे वय झालं म्हणून विवाह करण्यात अर्थ नाही, कारण येणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हाला सांभाळायचं असतं. बरोबर. तर त्यामुळे पंचम स्थान बघायचं पत्रिकेतलं आणि त्यानंतर सप्तम स्थान कसं आहे, दोन्ही स्थानांमध्ये काही दोष आहे का, काही दोष असतील तर तज्ञ ज्योतिषांना दाखवून त्यांच्याकडनं त्याचे काय उपाय आहेत मार्गदर्शन घ्यावं आणि ते जे आहेत दोन्ही स्थानं आपली चांगली करून घ्यावी. नंतर उरतं अष्टम स्थान म्हणजे आरोग्याचं, कारण विवाहानंतर नुसताच विवाह नाही तर विवाहानंतर संतती सुद्धा, कारण करिअर असेल, आर्थिक परिस्थिती चांगली, त्यानंतर सप्तम स्थान आहे तर दोघांचीही मनं जुळत आहेत, त्यानंतर अष्टम स्थान आहे आरोग्याच्या दृष्टीने. उद्या म्हणजे विवाह झाला आणि संततीमध्ये अडचणी येत आहेत किंवा संततीच होत नाही तर त्याला सुद्धा आपण सुखी विवाह म्हणता येणार नाही. बरोबर. तर सुखी विवाह करण्यासाठी आपलं करिअर, नंतर सप्तम स्थान, परस्परांची मानसिक पातळी आणि नंतर तिसरं आहे शारीरिक पातळी. तर ह्या तिन्ही प्रकारच्या पातळ्या मॅच होतात का त्यासाठी तिन्ही स्थानं बघावी. त्यामध्ये दोष असतील तर ती दोषमुक्त करून घ्यावी आणि त्यानंतरच जे म्हणता येईल विवाह जो आहे तो विवाह करावा, तरच तो विवाह सुखी होईल. आणि त्यासाठी जे उपाय केले जातात त्यासाठी अनेक प्रकार आहेत की आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक. आधिदैविक म्हणजे काय की काहीतरी उपासना करणं, एखादं नामस्मरण आहे, कुठली तरी पोथी वाचणं आहे किंवा काही तज्ञ ज्योतिषी उपाय सांगतात ते उपाय करणं आहे आणि त्यामध्ये सातत्य ठेवणं. नंतर झालं आधिदैविक, आधिभौतिक. आधिभौतिक म्हणजे काय की आपल्यामध्ये काही चुका असतील तर त्या आपण सुधाराव्या, आपल्या वागणुकीतनं, आपल्या स्वभावातनं त्या सुधाराव्या. आणि आध्यात्मिक म्हणजे जसं पत्रिका पाहून जसं आपण सांगतो की पत्रिकेमध्ये काही दोष आहे, जसं आता एखाद्या मुलीच्या पत्रिकेमध्ये धृती किंवा वैधृती योगावर तिचा जन्म झाला आहे तर अशा मुलीला एक तर विवाह लवकर होतो आणि मग त्यात अडचणी येतात किंवा विवाहाला विलंब होतो किंवा विवाहोत्तर म्हणजे दोघांमध्ये न पटणं किंवा काहीतरी उणिवा असणं. तर त्यासाठी आपण ज्या पूजा करून घेत असतो, कुठले यज्ञ यागादी कर्म करून घेतो, त्याला आध्यात्मिक म्हटलंय. ह्या तिन्ही उपतापाचं शमन करून घ्यायचं आणि ते केलं की आपोआपच तुमचा जो विवाह आहे तो विवाह सुखी विवाह होईल. अगदीच. तुम्ही सांगितलं की हा विवाह योग पाहताना काही उपासना देखील केल्या जातात, जसं की अगोदर काही पूजा सांगितली जाते, अर्क विवाह करणं किंवा इतर काही पूजा. तर हे प्रत्येकाला करावं लागतं का की प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार यामध्ये काही फरक असतो? यात अनेकदा गल्लत होते. प्रत्येकाला नसतं करायचं. जसं आता मी बोललो की सप्तम स्थान अगदी स्वल्पसं दूषित असेल, त्यामध्ये काय म्हणतात तो शनी असावा किंवा गुरु असावा एकटा, तर अशा वेळेस त्या मुलीच्या पत्रिकेत असेल तर तिच्यासाठी कुंभ विवाह सांगितला जातो. मुलाच्या पत्रिकेमध्ये असेल तर अर्क विवाह. त्यामागचं कारण काय आहे की कुंभ विवाह म्हणजे कुंभ म्हणजे कलश, कारण सप्तमातला शनी किंवा मंगळ एखादं लग्न जुळून तुटणे किंवा होऊन तुटणे, बाकी पण इतरही ग्रह असतात त्यात, पण एक प्राथमिक सांगतोय मी की सप्तमात शनी किंवा गुरु असेल तर एखादं लग्न होऊन किंवा जुळून तुटणं. तर मग त्यासाठी काय, कुंभ म्हणजे कलश, कलशामध्ये काय करायचं, विष्णूचं आवाहन करायचं आणि त्या विष्णूसोबत त्या मुलीचा विवाह म्हणजे देवासोबत विवाह केला जातो.
आणि म्हणजे कृत्रिमरित्या म्हणजे 2 लग्नाचा जो योग आहे तो एक लग्न होऊन एक लग्न झालाय असा त्या मागची ती धारणा आहे. आणि मग दुसरं लग्न जे आहे ते लवकर पण होतं आणि सुकर होतं. मुलाचंही तसंच अर्कविवाह म्हणजे रुईच्या झाडासोबत. तर रुईच्या झाडासोबत विवाह करतात. त्याच्याही पत्रिकेमध्ये द्विभार्या योग म्हणजे 2 पत्नीचा योग असेल तर तो पण योग टळला जातो. तर त्यासाठी मग रुईच्या झाडासोबत. पण पत्रिकेमध्ये दोष असेल तरच करावं. सर्रास म्हणजे आता विवाह इच्छुक मुलगा किंवा मुलगी असेल आणि थोडीफार जरी अडचण झाली 4-6 महिने वर्षभर लग्न जुळायला तर लगेचच अर्कविवाह किंवा कुंभविवाह जो आहे हा करायला नको. पत्रिकेत बाकी पण काही दोष आहेत का ते बघायचे. उगीच म्हणजे जसं आपण म्हणतो ना की च्यवनप्राश आपण रोज खाऊ शकतो पण आपण क्रोसिन किंवा इतर मेडिसिन जे आहेत त्या रोज नाही घेऊ शकत. घेतलं त्याचा अपाय होईल. बरोबर. त्यामुळे हे जे यज्ञ यागादी किंवा कोणत्या ह्या पूजा आहेत हे कर्म जे आहेत ते उगीच देवाला त्रास देण्यात अर्थ नाही. आपल्याकडे पैसे आहेत गुरुजी आहेत म्हणून काहीतरी करून घ्यायचं असं करण्यात अजिबात अर्थ नाही. त्यापेक्षा मी म्हणेल च्यवनप्राश करा. दररोज उपासना करा. उपासना जी आहे ती च्यवनप्राशासारखी आहे. म्हणून प्रत्येकाने काही ना काहीतरी आपल्या कुलदेवीची का होईना किमान उपासना जी आहे ती केलीच पाहिजे. आपण दिवसभरातनं एकदा तरी आपल्या आई वडिलांचं स्मरण करतोच ना. बाहेर गावी असलो तरीही. मग तशाच कुलदेवी जी आहे कुलदेवता किंवा कुलदेवी हे सुद्धा आपल्या कुळाचे प्रमुख असतात. तर दिवसभरातनं त्यांचं जास्तीत जास्त वेळ स्मरण करायचं. हिंदीमध्ये म्हटलं जातं की देव आपल्याला म्हणतो की आप मुझे याद करोगे तो मैं उसका उलटा करूंगा आपके साथ. यादच्या विरुद्ध काय दया. तर कुलदेवी किंवा कुलदैवत म्हणतात तुम्ही फक्त मला याद करा म्हणजे माझं स्मरण करा उपासना करा. आणि असं नाही की तुम्ही 1 माळ करा 11 माळा करा असं काहीही नाही. स्नान झालं देवासमोर बसायचं कंटाळा येईपर्यंत करायचं. कंटाळा आला की लगेच उठायचं. उगीच मेहनत नाही करायची. मनातनं जी होते श्रद्धेने जी होते ती उपासना. मेहनत करण्यात काही अर्थ नाही. अगदीच. विषय इतका महत्वाचा आहे की आपल्याला फोन देखील येत आहेत प्रेक्षकांचे. हनुमंत पाटील यांचा फोन आलेला आहे साताऱ्याहून. हनुमंत आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. हा हनुमंत आपला आवाज येतोय. आपला प्रश्न विचारा. जन्मतारीख काय आपली? हा माझ्या भाचीसाठी विचारायचं आहे. तिची जन्मतारीख आहे 1/7/84. 1/7/84 त्यांची जन्मतारीख आहे. आणि आपला प्रश्न? आणि जन्म वेळ आहे तिची 12:15 दुपारी. त्यांची जन्म वेळ आहे 12:15. केव्हा? दुपारी. लग्न जमायचं थोडे अडथळे येत आहेत. हनुमंत जन्म ठिकाण काय आहे त्यांचं? जन्म ठिकाण मुंबई आहे. मुंबई. बरं. प्रश्न काय यांचा? लग्न जमत नाही तिथं. लग्न जमत नाहीये. अच्छा. कर्क रास आहे आणि वय पण बरंच झालंय. 38 वय झालेलं आहे. तर साधारणतः या येणाऱ्या दिवाळीपर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत नोव्हेंबर पर्यंत. आणि पत्रिकेमध्ये जसं आता मी बोललो ना बघा की शनी मंगळ किंवा काय तर पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे. तर त्या स्त्री दोषाचं जे आहे ते निरसन यांनी करून घ्यावं. आणि उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये म्हणजेच इंडेक्स फिंगरमध्ये 1-2 कॅरेटचा पुष्कराज जो आहे तो सोन्यात धारण करावा. आणि दररोज होईल तेवढी कुलदेवीची उपासना ही मस्ट आहे यांच्यासाठी. नुसतं विवाहच नाही तर विवाहोत्तर जीवन आणि करिअर आरोग्य या सगळ्या याच्यासाठी यांनी दररोज आपली यांची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा रोज जसं आता मी बोललो कंटाळा येईपर्यंत यांनी नामस्मरण करावं. तिचं काहीतरी मंत्र श्लोक वगैरे असेल त्याचा दररोज यांनी जप करावा. आणि आता येणाऱ्या नोव्हेंबर पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत. स्त्री दोष असल्यामुळे मी सांगेल की स्त्री दोष शांती जी आहे ती यांनी करून घ्यावी. अगदीच. तर हनुमंत यांच्याप्रमाणे तुम्हालाही जर सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही आत्ता या कार्यक्रमात फोन करू शकता आणि सरांना तुमचा प्रश्न विचारू शकता. तर सुखी विवाहासाठी नेहमी आपण बघतो की वधूकडून आणि वराकडून पत्रिका देखील जुळवून घेतली जाते ज्याला आपण गुणमिलन म्हणतो. हे नेमकं किती महत्वाचं आहे कारण 18 गुण जरी जुळले तरी असं म्हटलं जातं विवाह करू शकतो आणि 36 गुण जुळले तर उत्तमच. मात्र कुठेतरी हे गुण जुळल्यानंतर देखील घटस्फोट होतो. तर यामध्ये तफावत नेमकी काय असते? यात मी तुला असं म्हणेल की 36 गुण जुळलेले ते पण चालत नाहीत. कारण एका म्यानात 2 तलवारी नको. आणि दुसरं जे आहे गुणांचं तर अगदी 5 आणि 7 जरी गुण जुळत असतील तरी विवाह करण्यास हरकत नसतं. असं काही नाही की 18 गुण जुळले पाहिजे. पण बाकी इतर जी पत्रिका जसं आता तू बोललीस की अगदी 18 आणि 25 गुण जुळून सुद्धा घटस्फोट होतात. तर त्यासाठी फक्त म्हणूनच मी म्हटलं की गुणमिलन महत्वाचं नाही. तर पत्रिकेमध्ये महत्वाचं आहे दोघांचीही जन्मपत्रिका आणि नंतर सोबतच भावचलित पत्रिका दोघांच्या पण त्या बघितल्या की त्यात काय अडचणी आहेत काय दोष आहे ते कळतात. आणि त्याचं निरसन करून घेतलं तर अगदी 5-7 जरी गुण जुळत असतील तरी तो घटस्फोट होत नाही. अनेकदा काय असतं की
एकाची पत्रिका चांगली असते मुलाची किंवा मुलीची आणि दुसऱ्याची जी आहे ती पत्रिका त्याच्या पत्रिकेत वैवाहिक सुखच नसतं. म्हणून मग काय होतं की नुसतं गुणमिलनावर विश्वास ठेवला जातो, अनेकांचे गुण जुळतात आणि त्यानंतर विवाह केला जातो. पण असं असतं की त्या बिचाऱ्या मुलीची पत्रिका चांगली असते आणि तिचा विवाह ज्या मुलाच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक सुखाचा अभाव आहे अशा सोबत होतं. त्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे तिचंही जीवन खराब होतं. किंवा तिच्यामुळे एखाद्या मुलाच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक सुख आहे पण मुलीच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक सुख नाही, पण मग त्या गुणांवर विश्वास ठेवून की 27 गुण जुळत आहेत, 36 मधनं 27 म्हणजे अगदी मेरिट आहे, तर त्यावर म्हणजे विवाह केला जातो आणि नंतर घटस्फोट होतो. तर त्यामुळे मी म्हणेन की दोघांच्याही पत्रिका ज्या आहेत, जन्मपत्रिका आणि भावचलित पत्रिका, ह्या दोघांच्याही पत्रिका दाखवाव्या तज्ञ ज्योतिषांना आणि पत्रिका जी आहे त्या पत्रिकेत काही दोष असतील तर त्या दोषमुक्त करून घ्याव्या आणि नंतर विवाह करावा. आणि परत मी तेच म्हणेल की गुणांवर अवलंबून राहू नये. आधी होतं गुणांचं, पण हळूहळू जसं जसं कुठलंही शास्त्र डेव्हलप होतं तर त्याच्यामध्ये झालेल्या सुधारणा ज्या आहेत त्या सुद्धा लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्यांना कळायला पाहिजे. तर मी आज पण आपल्या प्रेक्षकांना तेच सांगेल की फक्त गुणांवर अवलंबून राहायचं नाही, तर पत्रिका ज्या आहेत दोघांच्याही लग्न पत्रिका आणि भावचलित पत्रिका त्या दोषमुक्त करून घ्याव्या आणि नंतर विवाह करावा. अगदीच. आणखीन एक फोन आपण घेऊयात. सुलभा गुरव यांचा फोन आपल्याला आलाय रत्नागिरीहून. सुलभा, आपला प्रश्न विचारा. मी सुलभा गुरव आणि माझ्या भावाचं, मी रत्नागिरीत राहते. माझ्या जन्मतारीख काय आहे त्यांची? जन्मतारीख सुलभा, आपली जन्मतारीख आणि जन्मवेळ सांगा. 17 सप्टेंबर 1990. 17 सप्टेंबर 1990. जन्मवेळ? वेळ सकाळी 4:30. वेळ सकाळी 4:30. आणि भावाचं लग्न जमत नाही. जन्म ठिकाण? जन्म ठिकाण रत्नागिरी. रत्नागिरी. काय आपला प्रश्न आहे? भावाचं लग्न जुळत नाही. त्यांच्या भावाचं लग्न जुळत नाही. अच्छा, ही भावाची पत्रिका आहे. मघा नक्षत्राची शांती केली आहे की नाही ते आधी चेक करून घ्यावं. कारण जसं आता मघा बोललो मी की एखाद्या मुलीच्या पत्रिकेमध्ये वैधृती योग किंवा धृती योग असेल तर तिला विवाहामध्ये अडचणी येतात. तर तसंच यांच्या सुलभाचे जे बंधू आहेत त्यांच्या पत्रिकेमध्ये बाकी कुठलाही दोष नाही, फक्त मघा नक्षत्र जे आहे त्याची शांती करून घ्यावी. आणि पत्रिकेमध्ये मंगळ देखील नाही आहे आणि गुरु केतू असल्यामुळे गुरुची किंवा दत्ताची उपासना करावी. यांचे जे कोणी गुरु असतील त्यांची किंवा दत्ताची, स्वामींची, साईबाबांची किंवा गजानन महाराजांची, कुठल्याही आवडत्या संताची हे उपासना करू शकतात. आणि मग जसं सांगितलं तसंच यांनी सुद्धा उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये 3.5-4 कॅरेटचा पुष्कराज जो आहे तो सोन्यात धारण करावा. आणि नोव्हेंबर 2022 नंतर यांच्या पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत. अगदीच. तर सुलभा यांच्याप्रमाणे तुम्हालाही जर का सरांकडून मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहेत, त्या नंबरवर तुम्ही आता फोन करू शकता आणि तुमचा प्रश्न थेट सरांना विचारू शकता. सर, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात आहात. अनेक अविवाहित मुलं मुली जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा साहजिक ते असाही प्रश्न विचारत असतील की आमचा प्रेमविवाह होईल का? तर याविषयी काय सांगाल? प्रत्येकाला सुखी विवाह हवाय, मात्र प्रेमविवाह संदर्भात काय सांगाल? प्रेमविवाहाबद्दल असं म्हणेल मी की सगळ्यात आधी प्रेमविवाहाची व्याख्या मी सांगतोय की दत्ताची जी आरती आहे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, त्या आरतीमध्ये एक ओळ आहे की मितूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यानम. की तो मुलगा आणि ती मुलगी त्या दोघांमध्ये मितूपणाची झाली बोळवण, म्हणजे तू मी आहे आणि मी तू आहे अशी बोळवण झाली असेल, दोघेही एकमेकांना मम समजत आहेत, असा प्रेमविवाह आहे. तिथे वासना नाहीत, तिथे खरोखर प्रेम आहे. प्रेम म्हणजे देवाचं दुसरं नाव प्रेम आहे. असं प्रेम असेल तर तो प्रेमविवाह. नंबर 1 ही प्रेमविवाहाची व्याख्या. आणि दुसरं, पत्रिकेवरून कळतं की प्रेमविवाहाचे योग आहेत की नाही, पण पत्रिकेवरून हे सुद्धा कळतं की प्रेमविवाह करणं योग्य आहे की अयोग्य आहे. पण अर्थात आता कोणी पत्रिका पाहून तर प्रेम करत नाही, तरी सुद्धा प्रेमविवाह असेल कोणाचा आणि मी जे सांगितलं त्याप्रमाणे प्रेम असेल तर पत्रिकेमध्ये काही दोष असतील दोघांच्याही किंवा एकाच्या पत्रिकेत, तर आपण पत्रिकेमधले जे दोष आहेत ते त्याचं निरसन करून तो प्रेमविवाह करता येतो. असं काही प्रेमविवाह करणं काही गुन्हा नाहीये. फक्त हे आहे की योग्य व्यक्ती निवडणं, उगीच आपल्यामुळे पुढल्याचं नुकसान व्हायला नको, बरोबर, किंवा पुढल्यामुळे आपलं पण नुकसान व्हायला नको. विवाह जो आहे हा खूप मोठा प्रसंग आहे आयुष्यामधला. तर त्यामुळे पत्रिकेवरनं कळतं प्रेमविवाह होणार आहे की नाही किंवा प्रेमविवाह करावा की नाही हा सुद्धा प्रश्न त्यांनी विचारायला पाहिजे. हा, पण पहिली गोष्ट हे आहे की मी जसं बोललो की पत्रिका पाहून कोणी प्रेमात पडत नाही, पण असेल कोणाचं खरोखर प्रेम असेल तर त्या पत्रिकेमध्ये काही दोष असतील तर ते दोष आपण त्याचं निरसन करून घेऊ शकतो
आणि अजिबात संकोच करायला नको त्या मुला मुलींनी की ज्यांचं कोणाचं प्रेम चालू आहे की आपण उगीच पत्रिका दाखवली तर त्यात काहीतरी मी अजून एक अवांतर सांगतो की मृत्यू षडाष्टक निघेल की आम्ही म्हणजे लग्न झाल्यावर 6 महिन्यात दोघांपैकी एकाचा मृत्यू अजिबात न घाबरता न संकोच करता उदार मनाने आपली पत्रिका दाखवावी. पत्रिकेत नक्कीच आपल्याला काही दोष असतील त्याचं निरसन करून तुमचा प्रेमविवाह जो आहे त्याला पण आपण सुखी विवाह करू शकतो. अगदीच. आणखीन एक फोन आपण घेऊयात. वरुण पाटील यांचा फोन आपल्याला आलाय मुंबईहून. वरुण, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो मॅडम, आवाज येतोय? हो, आवाज येतोय. जन्मतारीख काय आहे तुमची? जन्मतारीख 13 सप्टेंबर 1997. 13 सप्टेंबर 1997. जन्मवेळ 11:40. 11:40. केव्हा? सकाळी 11:40. सकाळी 11:40. जन्म ठिकाण? जन्म ठिकाण पुणे. पुणे. प्रश्न काय आहे तुमचा? आपला प्रश्न विचारा वरुण. माझ्या घरचे लग्न मागे लागले आहे पण काही होत नाहीये. अच्छा, तर त्यांच्या घरचे त्यांच्या लग्नासाठी त्यांच्या मागे आहेत पण लग्न काही जमत नाही. बरोबर. तर साधारणतः आता येणाऱ्या डिसेंबर पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत आणि मग जसं सांगितलं तसंच पत्रिकेमध्ये पितृदोष आहे यांच्या पत्रिकेमध्ये. तर त्यासाठी सुदर्शन याग हा विधी जो आहे तो यांनी करून घ्यावा. आणि नुसतं विवाह जुळणंच जे आहे ते म्हणेल मी की हे नाही यांच्या पत्रिकेमध्ये महत्वाचं, कारण विवाहोत्तर जीवनामध्ये सुद्धा अडचणी आहेत. म्हणून मी आता हे पुण्यातच असतात किंवा टेलिफोनिक अपॉइंटमेंट घेऊन सुद्धा, कारण वेळेअभावी सविस्तर पत्रिकेचं मार्गदर्शन करणं शक्य नाही आणि पत्रिकेतल्या काही खाजगी गोष्टी सुद्धा जाहीर चॅनलवर सांगणं योग्य नाही. तर यांनी नंबर घेऊन मला फोन केला तर यांच्या पत्रिकेबद्दलचं मार्गदर्शन करता येईल. पण तुर्तास मी सांगेल की डिसेंबर 2022 नंतर पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत आणि मंगळ असल्यामुळे मंगळ दोष शांती करून घ्यायची आणि सुदर्शन याग जो आहे पितृदोषासाठी तो करून घ्यायचा आणि उजव्या हाताच्या करंगळीमध्ये एक 3 ते 3.5 कॅरेटचा पाचू चांदीमध्ये धारण करायचा, तो करिअरसाठी. आणि डोळे तपासून घ्यायचे, चष्मा नक्की असेल यांना. अगदीच. तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे विवाह संदर्भात तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल आणि थेट सरांकडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सरांना फोन देखील करू शकतात आणि फोनवर देखील तुमच्या शंकांचं निरसन सर नक्कीच करतील. तर सुखी विवाह संदर्भात आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण सुखी विवाह याविषयी माहिती घेतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी तर तुम्ही सांगितलं की लग्न ठरवत असताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि काय टाळायला हवं. या सगळ्यामध्ये नाडी दोषाबद्दल देखील अनेकांना चिंता असते की एकच नाडी आहे तर लग्न करावं की करू नये, याबद्दल काय सांगाल? जसं आता मी मग बोललो ना की गुणांमध्ये म्हणजे नुसतं गुणांवरच अवलंबून राहायला नको, तसंच आहे की आयुर्वेदाने सुद्धा ज्योतिषशास्त्रात लक्ष घातलं होतं आधी, कारण आधी एवढं तंत्रज्ञान विकसित नव्हतं. तर काय व्हायचं की नाडी एक असली ना की दोघांमध्ये रक्तदोष यायचा, ज्यामध्ये म्हणतात की रक्तामधला एक RH फॅक्टर आहे, तर त्यामुळे पुढे संततीमध्ये अडचणी यायच्या. पण आता जर का दोघांची नाडी एक असेल तर त्यासाठी कुठलाही उपाय किंवा विधी करायची गरज नाही. फक्त दोघांचाही ब्लड ग्रुप जो आहे तो ब्लड ग्रुप आपल्या फॅमिली डॉक्टरांना सांगायचा की मुलाचा हा आहे आणि मुलीचा हा ब्लड ग्रुप आहे, तर लग्न करायला हरकत आहे की नाही. डॉक्टरांनी हो म्हटलं तर पुढे जायला हरकत नाही. पण फक्त नाडी एक आहे म्हणून लग्न तोडणं किंवा न जुळवणं किंवा न करणं हे चुकीचं आहे. परत मी तेच सांगेल की सुधारित शास्त्र जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळे नाडी दोष जो आहे तो काही त्याला आता दोष म्हणताच येणार नाही. अगदीच. तर त्यामुळे नाडी दोषावर फारसं आपण लक्ष घालायला नको. नाडी दोष असलाही तरी मी आता जे सांगितलं की जसं डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि विवाह करायला पुढे हरकत नाही. अगदीच. काही वेळेला असं देखील होतं की वराकडून पत्रिका दाखवली जाते, वधूकडून पत्रिका दाखवली जाते, मात्र दोघांपैकी एकाचा लग्नाला होकार असतो पत्रिका पाहिल्यानंतर, दुसऱ्या बाजूने कुठेतरी पत्रिका जुळत नाहीये असं सांगितलं जातं. तर या सगळ्या गडबडीमध्ये चांगलं स्थळ हातातून जातं, याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे माझ्याकडे पण असे अनेक हे आलेले आहेत की म्हणजे ते कुठेतरी जाऊन आलेत पत्रिका आणि त्यांच्यात सांगण्यात आलंय की हा विवाह जुळत नाही. पण मी पत्रिका बघितली, मॅच मेकिंग केलं आणि लगेचच त्यांना अगदी 5 मिनिटातच सांगितलं की विवाह करायला अजिबात हरकत नाही. उलट काही याच्यात तर असं सांगितलं गेलं होतं त्यांना की हा विवाह टिकणारच नाही. काही लोकांनी असं सांगितलं की मुलीला विहिरीत ढकलून द्या पण हा मुलासोबत लग्न करू नका, इतके दोष आहे त्याच्या पत्रिकेत. आणि त्याच्या विपरीत मी सांगतोय की उलट तुम्ही लाख रुपये जास्त खर्च करा पण हे स्थळ हातातनं जाऊ देऊ नका त्या मुलीच्याही पालकांना किंवा मुलाच्याही जे कोणी येतात.
तर त्यामुळे मी म्हणेल की अशा गैरसमजात किंवा अज्ञानात न राहता तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यायचा. अगदीच. बरोबर. आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे नंदकिशोर यांचा. नंदकिशोर, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. जन्मतारीख काय आहे त्यांची? नंदकिशोर, आपली जन्मतारीख, जन्मवेळ? 24/7/91. 24/7/91. जन्मवेळ? 7:30 वाजता संध्याकाळी. संध्याकाळी 7:30. जन्म ठिकाण? अमरावती. अमरावती. आपला प्रश्न विचारा. सर लग्नात प्रॉब्लेम आहे सर. लग्न झुकून नाही सर. लग्नात प्रॉब्लेम आहेत. हम्म. अच्छा. मी बघा जसं लग्नात बोललो problem आहे, वैधृती काय योग, सांगाल विचारताय? वैधृती योगावर याचा जन्म झालेला आहे. तर यांनी आणि सप्तमात गुरु, जसं आपण मगा बोललो, तर एक अर्कविवाह करून घ्यावा आणि वैधृती योगाची शांती आणि सोबतच पत्रिकेमध्ये मंगळ सुद्धा आहे. आणि पत्रिकेमध्ये जसं मगा तू बोललीस प्रेमविवाह, तर मी हे म्हणेल की प्रेमविवाह नाही पण परिचयातनं किंवा नात्यातनं असा विवाह यांचा नंदकुमार जय यांचा होईल. आणि अजून साधारणतः नोव्हेंबर अगदी आपण 2000 शेवटच्या टप्प्यात आहोत. तुमचा जो संदेश आहे तो आम्हाला पटकन द्या. काकक कृष्ण पिकक कृष्ण को भेद पिक काकयो हो वसंत समये प्राप्ये काकक काकक पिकक पिकहा. म्हटलंय की कावळा पण काळा आणि कोकिळा पण काळी, तर दोघांमध्ये भेद काय, तर वसंत ऋतूच्या वेळेस लक्षात येतं की कावळा कावळा आहे आणि कोकिळा जी आहे ती कोकिळ आहे, ती गायन करते. खरं तर तुम्ही इतकी महत्वाची माहिती दिली आहे की आपल्याला कोणतीही शंका असेल तर ज्योतिषांकडे जाण्याने मार्गदर्शन घेणं महत्वाचं आहे आणि ते मार्गदर्शन तुम्ही आज आम्हाला दिलं. आपले खूप खूप आभार. नमस्कार. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.